हॅलो मंडळी आणि वेलकम बॅक टू द चॅनल वन्स अगेन. तर आज मी तुम्हाला घरच्या घरी फेशियल कसं करायचं ते सांगणार आहे. तर इथे मी शेल्सचं फक्त 200 रुपयामध्ये हे फेशियल किट घेतलेलं आहे. लोकल शॉपमधून घेतलेलं आहे. जर माझ्याकडे लिंक असेल तर मी ऑनलाईन तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करेन. तर सगळ्यात आधी मी फेसवॉशने जे आहे ते चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे. तर क्लिन्झिंग जे आहे हे सगळ्यात फर्स्ट आणि इम्पॉर्टंट मेथड आहे. तर क्लिन्झरने ना चेहरा जो आहे धूळ मेकअप जो आहे तो तेल जे आहे ते निघून जातं. त्यानंतर जे आहे ते मी आईस रोल ऑन जे आहे ते फेसवरती यूज करणार आहे. सूज किंवा पफिनेस जे आहे चेहऱ्यावरची कमी करण्यासाठी हा खूप चांगला रोल ऑन आहे. तुमचे पोअर्ससुद्धा टाईट होण्यात मदत होते. त्यानंतर सूज, लालसरपणा किंवा इन्फ्लॅमेशन आहे ते सुद्धा कमी होते आणि ऑइल कंट्रोलमध्ये जे राहण्यासाठी मदत होते. ब्लड सर्क्युलेशन सुधारते, सनबर्न व स्किन इरिटेशन शांत करते. तर मेकअपपूर्वी वापरल्यास खूप जास्त फायदेशीर आहे आणि तुम्हाला रिलॅक्सिंग इफेक्टसुद्धा देते. अगदी 1 ते 2 मिनटं तुम्हाला इथे हे वापरायचं आहे आणि अतिसंवेदनशील त्वचा किंवा सायनस किंवा रोझॅशिया असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊनच तुम्ही याचा वापर करा. तर त्यानंतरची जी स्टेप आहे ती मी ते फेस स्क्रब यूज करणार आहे. तर सगळ्यात आधी जो आहे तो मी फेसवॉशने चेहरा जो आहे तो स्वच्छ धुतलेला होता. आता आपल्याला स्क्रब करायचा आहे त्यासाठी थोडासा जो फेस स्क्रब आहे तो हातावरती घ्या किंवा डायरेक्ट तुम्ही गाल, नाक, कपाळ व हनुवटीवर हलक्या हाताने लावा. गोल गोल फिरवत मसाज करा. 1 ते 2 मिनटं तुम्हाला ही मसाज करायची आहे. नाक व हनुवटीवर जास्त सौम्यपणे आणि डोळ्यांभोवतीसुद्धा जे आहे ते छान स्क्रब करून घ्या आणि थंड किंवा कोमट पाण्याने आपल्याला चेहरा धुवायचा आहे. आठवड्यात 1 ते 2 वेळा तुम्ही हे जे आहे स्क्रब यूज करू शकता. याचे फायदे असे आहे की तुमची डेड स्किन निघते, त्वचा स्वच्छ व चमकदार होते, ब्लॅकहेड्ससुद्धा कमी होतात. काळजी तुम्हाला इथे घ्यावं लागेल की जोरात घासू नका. पिंपल्स आणि जखम असल्यास स्क्रब जे आहे ते करणे टाळा. पण स्क्रब केल्याने चेहरा जो आहे अतिशय छान ग्लोविंग दिसतो. 2 ते 3 मिनटं स्क्रब केल्यानंतर चेहरा जो आहे तो छान स्वच्छ पाण्याने पुसून घ्या. चांगल्या सॉफ्ट कपड्याने जो आहे तो तुमचा जो चेहरा आहे छान इथे पुसून घ्या. त्यानंतर जी नेक्स्ट स्टेप जी आहे ती मसाज क्रीम आहे. तुमची त्वचा मऊ करण्यासाठी मसाज क्रीम जी आहे ती खूप जास्त उपयोगी असते. तुमचा कोरडेपणा जो आहे त्वचेतील तो कमी होतो. त्वचा मऊ व नितळ होते. चेहऱ्यावरती जो नैसर्गिक ग्लो येतो म्हणजेच ब्लड सर्क्युलेशन सुधारते. त्वचा फ्रेश दिसते म्हणजेच डेड स्किन जे आहे ते काढण्यास मदत होते. त्वचा टाईट होते म्हणजे फाईन लाईन्स व सुरकुत्या कमी दिसतात. ओढाताण न होता स्मूथ मसाज होतो. फेस मसाज तुमचा सोपा होतो. त्वचेचा ताण व थकवा कमी होतो. रिलॅक्सिंग इफेक्ट मिळतो. त्वचा उजळ दिसते म्हणजेच पिगमेंटेशन व डलनेस कमी होण्यास मदत होते. क्रीममधील घटक त्वचेसाठी उपयुक्त असतात म्हणजे त्वचेला पोषण मिळते. आठवड्यातून 2 ते 3 वेळा तुम्ही मसाज क्रीमचा वापर करू शकता. 2 ते 3 मिनिटांनी मसाज केल्यानंतर पाण्याने छान स्वच्छ चेहरा जो आहे तो छान मऊ कपड्याने पुसून घ्या आणि तुम्हाला स्वतःला दिसेल की तुमचा चेहरा जो आहे तो किती ग्लो करतो आहे. त्यानंतरची जी नेक्स्ट स्टेप आहे ती फेस पॅक आहे. तर मी इथे शेलचं व्हिटॅमिन सी क्ले पॅक इथे यूज करता आहे. फेशियलमधील सगळ्यात शेवटची आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पद्धत म्हणजे स्टेप म्हणजेच फेस पॅक. चेहऱ्यावर फेस पॅकचे उपयोगाने महत्त्व काय आहे? तर मळ, तेल व अशुद्धता काढून टाकणे हे फेस पॅकचं एक इम्पॉर्टंट काम आहे. डेड स्किन जे आहे ते तुमची निघते त्यामुळे त्वचा फ्रेश व स्मूथ दिसते. ॲक्ने किंवा पिंपल्ससुद्धा कमी करण्यास मदत होते. तुमचं ऑइलसुद्धा कंट्रोल राहतं. सनटॅन कमी करते म्हणजे उन्हामुळे आलेला काळेपणासुद्धा कमी होतो. पोअर्स तुमचे टाईट करते त्यामुळे त्वचासुद्धा तुमची निस्तळ दिसते आणि त्वचेला जो आहे तो थंडावा देते त्यामुळे
इफेक्टसुद्धा मिळतो. तर हे जे आहे ते काही फेस पॅकचे इम्पॉर्टन्स फायदे आहे. तर फेस पॅक मी चेहऱ्याला लावलेला आहे. तर त्या 15 ते 20 मिनटं फेस पॅक लावून ठेवायचं आहे. तेवढ्या याच्यात मी इथे जे आहे हेअर स्पासुद्धा करणार आहे. आणि मी इथे ना बायोरिचचं किरॅटिन प्रोटीन हेअर स्पा क्रीम इथे यूज करते आहे. याच्या आधी पण मी हेअर स्पा क्रीम यूज केलेलं आहे आणि मला खूप छान ह्याचे इफेक्ट्स मिळालेले आहेत. केसांना ना हेअर स्पा क्रीम लावण्याच्या आधी मेक शुअर तुमचे जे केस आहेत त्यांना ऑइल नसायला पाहिजे. जर ऑइल असेल तर सगळ्यात आधी सौम्य शॅम्पूने जे आहे तुमचे केस धुवून टाका आणि टॉवेलने जे आहे ते पाणी काढून घ्या. केस छोट्या भागामध्ये म्हणजे तुम्हाला सेक्शन करायचे आहे. बोटांनी किंवा ब्रशने मुळांपासून टोक्यांपर्यंत आपल्याला क्रीम लावायची आहे. जास्त कोरडे केस असतील तर टोकांवर थोडे जास्त क्रीम तुम्ही लावू शकता. त्यानंतर स्काल्प मसाज जे आहे ते आपल्याला 5 ते 10 मिनटं करायची आहे. म्हणजेच गोलाकार हालचालीत हलक्या हाताने आपल्याला मसाज करायची आहे. त्यामुळे ना तुमचं रक्तभिसरणसुद्धा सुधारतं. आणि सगळ्यात शेवटची स्टेप म्हणजे पूर्ण जेव्हा केसांना तुमच्या हेअर स्पा क्रीम लावून झालेली असेल, त्यानंतर तुम्हाला 10 ते 15 मिनटं जे आहे ते स्टीमर घ्यायचं आहे किंवा तुम्ही गरम पाण्यातसुद्धा भिजलेला टॉवेल डोक्यावरती ठेवू शकता. हे सुद्धा एक सेकंड स्टेप आहे. 2 पैकी तुम्ही कुठली पण अप्लाय करू शकता आणि 15 ते 20 मिनटं छानपैकी मस्त टॉवेल किंवा ते स्टीमर घ्या आणि त्यानंतर कोमट पाण्याने आहे तुम्ही तुमचे जे केस आहे ते स्वच्छ धुवू शकता. आवश्यक असल्यास तुम्ही कंडिशनरसुद्धा वापरू शकता. शॅम्पू तुम्हाला इथे वापरायचा नाही आहे. तर हेअर स्पा क्रीमचे जे फायदे जे आहेत ते म्हणजे कोरडे व खराब केस जे आहे ते तुमचे दुरुस्त होतात. केस गळणेसुद्धा कमी होते. स्काल्पसुद्धा तुमचा हेल्दी राहतो. ब्लड सर्क्युलेशन वाढते. फ्रीज व रफनेस कमी होतो. केसांना नैसर्गिक चमक येते. ताण व थकवासुद्धा कमी होतो. महिन्यातून 1 ते 2 वेळा तुम्ही वापरू शकता. खूप खराब केस असतील तर तुम्ही 2 वेळासुद्धा वापरू शकता. पण काळजी घ्या की खूप जास्त क्रीम तुम्ही वापरू नका, कारण त्यामध्ये आर्टिफिशियल केमिकलसुद्धा असतात. तर केसाच्या प्रकारानुसार जे आहे तुम्ही स्पा क्रीम निवडू शकता. तर इथे मी स्पा क्रीम जे आहे ते लावून घेतलेली आहे. तेवढ्या वेळात मी जे आहे वॅक्स जे आहे ते गरम करायला ठेवणार आहे. तर इथे मी नॉर्मल जे आहे ॲलोवेराचं वॅक्स इथे यूज करते आहे आणि पाणी जे आहे छान बॉईल झालं की ते जी क्रीम आहे ॲलोवेराचं जे वॅक्स आहे ते आपणे आप जे आहे ते मेल्ट होईल आणि ते माझं फेस पॅकसुद्धा आहे ड्राय झालेलं होतं. त्यामुळे मी इथे चेहरासुद्धा छान स्वच्छ करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता इफेक्ट की चेहरा किती छान ताजातवाना आणि ग्लो दिसतो आहे. आणि सगळ्यात शेवटी जे आहे ती मी इथे जेल लावून घेणार आहे. तर ही जी आहे ही सगळ्यात शेवटची मेथड आहे. हलक्या हाताने जेलने आपल्याला मसाज करायचा आहे. पूर्ण चेहऱ्यावरती, मानेवरती मस्तपैकी 1 ते 2 मिनटं आपल्याला इथे मसाज करून घ्यायची आहे. मसाज जेलने ना तुमच्या त्वचेला थंडावा येते. ऑइल फ्री मसाज मुळे तेलकटपणा राहत नाही. ऑइली स्किनसाठी एकदम छान आहे. ब्लड सर्क्युलेशनसुद्धा तुमचं इथे सुधारते. आणि त्यानंतर मी इथे माझं वॅक्ससुद्धा करून घेणार आहे. तर वॅक्स जे आहे ते मी घरच्या घरीच करत असते आणि मला तर घरीच आवडतं, कारण पार्लरमध्ये जाणं, त्यानंतर तिथे वेळ घालवणं आणि पार्लरमध्ये पैसे देण्यापेक्षा घरच्या घरी एकदम स्वस्तामध्ये कमी वेळामध्ये, आणि लहान मूल जर घरात असेल तर बिलकुलच पॉसिबल नाही पार्लरला जाणे. त्यामुळे मी शक्यतोवर माझा विवाह झाला त्याच्यानंतर मोस्टली मी माझ्याकडे वेळ असेल तर मी घरातच वॅक्स करत असते. आणि आता तर मी प्रो झालेली आहे, म्हणजे मला खूप कमी वेळात मी वॅक्स करू शकते. पहिले जेव्हा स्टार्टिंगला मी जेव्हा घरी करायचे तेव्हा मला खूप वेळ लागायचा, कारण मला मेथड माहिती नव्हती. आता मला मेथड समजलेली आहे कशा पद्धतीने करतात. त्यामुळे जी हेअर ग्रोथ असते त्याच्या अपोजिट साईडने आपल्याला करायचं असतं. त्यामुळे आता मला बऱ्यापैकी समजलेलं आहे. त्यामुळे मी फास्टमध्ये घरी करते. त्यामुळे मला जास्त काही वेळ लागत नाही आणि पैसे पण वाचतात, कारण एक ₹60चा मी डब्बा आणते
त्याच्यामध्ये 8 ते 10 वेळा माझं वॅक्स होऊन जातो आणि 30-35 रुपयाच्या ज्या आहे ह्या वॅक्सच्या पट्ट्या मिळतात आणि या रियुजेबल आहेत. या आपण परत यूजसुद्धा करू शकतो. आणि माझं सगळं झालेलं होतं, तर आता मी वॅकेशनला जायची तयारी करत आहे. तर त्यासाठी मी ते स्नॅक्स बनवलेले आहे. स्नॅक्समध्ये मी मखाना जो आहे तो तुपामध्ये आहे तो छान फ्राय करून घेतला आहे एकदम कमी तुपामध्ये. आणि इथे मी मुरमुऱ्याचा चिवडा बनवते आहे. त्यासाठी मुरमुरे, फुटाणे, कढीपत्ता, थोडेसे शेंगदाणे, त्यानंतर तिखट, मीठ, हळद ह्या सगळ्या गोष्टी टाकलेल्या आणि सगळ्यात शेवटी जे आहे मी वरून तेल टाकून घेतलेला आहे. आणि हा जो चिवडा आहे हा मी एअर फ्रायरमध्ये बनवणार आहे. एअर फ्रायरमध्ये ना खूप छान असा मुरमुऱ्यांचा चिवडा एकदम क्रंची चिवडा बनतो आणि 180 डिग्रीला 5 मिनटासाठी मी हा चिवडा बनवलेला होता आणि इतका मस्त टेस्टी क्रंची हा चिवडा झालेला होता. थोडं मला फक्त शेवटी मिक्स करून घ्यावं लागलं होतं. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे की मी पॅकिंग कसं करते. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.